जाणे तो परिमळ कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरस कळ भोगितसे भ्रमरस कळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम भ्रमरस कळ भोगितसे भ्रमरस कळ भोगितसे तैसे तुझे ठाव नाही तुझे मने तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम कुमुदिनी काय जाणे तो परिमळ 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 भ्रमरस कळ भोगितसे भ्रमरस कळ भोगितसे तैसे तुझे ठाव नाही तुझे नाम तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम भ्रमरस कळ भोगितसे भ्रमरस कळ भोगितसे तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जानो 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 आम्ही तुझे प्रेम सुख जानो जानो प्रेम आम्हीच तुझे प्रेम सुख जानो 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 तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्ही सते प्रेम सुख जानो 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 आम्हीच ते
आम्हीच ते प्रेम 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 सुख जाणू आम्हीच ते प्रेम आम्हीच ते आम्हीच ते आम्हीच ते प्रेम सुख जाणू आम्हीच ते प्रेम सुख जाणू आम्हीच ते प्रेम सुख जाणू काही तुझे नाही तुझे नाम तैसे तुझे नाही तुझे नाम विठ्ठल 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 कुंडलिकावरदे सिंजानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय आदिशक्ति मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की जय मोठे बाबा की जय गणपती बाप्पा मोरया विठ्ठल 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 तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो माते तृण बाळा दुधाचे ते गोडी ज्यासी नये जोडी त्यासी कामा तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याचे भेटी भोगतीये तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो महायोग पिटे तटे भीमरत्यावरम पुंडरी कायदा तुमुनींद्रे समागतिरिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केले स्मरण वय सकळे विद्यांचे अधिकरण द्यायचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता बंधू रंगभूमिका कीर्तने हुबे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमदंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलू उड्या बोला अज्ञान मुनी आपल्या बाळा चालवी सगळा नाम आमने विठाला विठाला ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवदारी जोजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी अनुग्रह लादलो तुमचा 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 अनुग्रह लादलो ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वर्णानामर्थ संगानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फिल्लारविंदायत पत्रनेतं येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप विठाला 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 कुमुदिने काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूनिवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून भगवंताशी संवाद साधणारा अभंग आज आपल्या सेवेसाठी निवडला विठाला 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 अभंग जगद्गुरूंचा आहे तुकोबारायांचा आहे तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत संवाद साधताना देवाला म्हणतायत देवा तुला कळत नाही वाक्य ऐकायला जरी साधं वाटलं तरी तेवढं सोपं नाही कोणाला म्हणायचं देवाला देवा तुला कळत नाही पांडुरंग म्हणले नेमकं काय कळत नाही तुकोबाराय तैसे तुझं ठाव काय ठाव नाही काय नाही तुझे नाम तुझ्या नामाचं महत्त्व माहीत नाही देवा आम्हीच ते प्रेम सुख जाणू त्याचं प्रेम त्याचा आनंद त्याचं सुख आम्हाला ठाव आहे देवा तुला माहीत नाही आता व्याकरणाच्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं जिथं तैसे म्हटलं तिथं कैसे तर जो वरे म्हणजे तो वरी आलं तर तैसे म्हणजे कैसे पांडुरंगाने विचारलं तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये पहिला दृष्टांत दिला दृष्टांत असा आहे कमोदीने काय जाणे तो परिमळ कमळाच्या फुलामध्ये मकरंद असतो पण त्या मकरंदाची किंमत
कमळाच्या फुलाला नसते, तो सेवन करणाऱ्या भोंग्याला असते. अगदी देवा तुझ्या नामाची किंमत तुला नाही, तुझ्या नामाचा रस जे सेवन करतात त्यांना आहे. असं पहिलं दृष्टांत पहिल्या चरणामध्ये. तिसऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत घेतला आणि तुकोबाराय म्हणतात, देवा कैसे अजून ऐकायचं तुला? म्हणले कैसे? देवा आईला तिचं दूध, त्या ठिकाणी त्या दुधाची किंमत आईला नसते, ते अधिक असलं तर आई त्याला काढून फेकते सुद्धा, पण तेच दूध जर बाळाला नसलं तर त्या बाळाला ते दूध नसलं तर बाळ वाचेल की नाही ही सुद्धा शक्यता नाही. देवा बाळाला दुधाच्या जागेवर अमृत दिलं तरी सुद्धा बाळ ते अमृत त्याज्य करेल आणि दूध त्या ठिकाणी घेईल. तसंच देवा आम्हाला तुझ्या नामाच्या बदल्यात अमृत दिलं, आम्ही ते अमृत बाजूला ठेवू आणि तुझं नामामृत सेवन करू. अगदी देवा तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आणि शेवटच्या चरणामध्ये तिसरा दृष्टांत दिला, देवा शिंपल्यामध्ये मोती निघतो, शिंपल्यामध्ये मोती निघतो. मोत्याची किंमत त्या ठिकाणी त्या शिंपल्याला नसते, पण तो मोती जो धारण करतो त्याला किंमत आहे. देवा तुझ्या नामाची किंमत तुला नाही, पण तुझा नाम जे धारक आहेत, आम्ही नामधारक आहोत, आम्ही धारण करते आहोत, म्हणून तुझ्या नामाची किंमत आम्हाला आहे आणि आम्हाला त्याची किंमत ठाव आहे. देवा तुला माहीत नाही. असं थोडक्यात तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर हा नियोजित कार्यक्रम कीर्तन त्या ठिकाणी किम निमित्ताने आहे. उपस्थित सर्व गुरुबंधूंना माहिती असलं तरी वक्त्या सांगणं आद्य कर्तव्य. आपल्या इकडे सालाबादाप्रमाणे गुरुनाम गुरुवर्य मामासाहेबांच्या हातून सुरू असलेला हा सप्ताह, ज्याच्यामध्ये गणेश उत्सवामध्ये बाप्पांच्या समोर ही सुंदर कीर्तनाची त्या ठिकाणी आयोजित सप्ताह केला जातो. आणि त्या आयोजित सप्ताहामध्ये आयत्या वेळेस सर्व सद्गुरू जोग महाराज, सोनसुका जोग महाराज यांच्या आपल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवर्य मंडळींच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या संयोजनाने गुरुवर्य नानांचा मला फोन आला आणि नानांनी सांगितलं तुला सेवा करण्यासाठी यायचं आहे. माझं मोठं भाग्य आहे की या ठिकाणी अगदी ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये आणि गुरुवर्यांच्या श्रीगुरूंच्या समोर सेवा करण्याचा योग यावा. हे त्या ठिकाणी जन्मोजन्मीचं पुण्य असेल तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि या पांडुरंगाने कृपा केली. ज्ञानोबारायांची आज्ञा आहे, श्री गुरूंची आज्ञा आहे आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. सकाळी बाबांचं दर्शन झालं, मारुती बाबांचं, आणि काय सुंदर योग आहे. ज्ञानोबारायांचं दर्शन, बाबांचं दर्शन, नानांचं दर्शन. आदरणीय परमेश्वर बाबा उपस्थित आहेत, सर्व गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये मी बोलावं म्हणजे एवढा अजिबात मोठा नाही, मी खूप लहान आहे. लहान म्हणणंसुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे, परंतु त्या ठिकाणी आपली सगळ्यांची सेवा घडावी, ज्ञानोबारायांची सेवा घडावी. 2 तास काही बडबड करणार आहे ते लेकरू म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी गोळ करून घेणं. कारण ज्ञानोबारायांच्या गावामध्ये, ज्ञानाच्या गावामध्ये ज्ञानाच्या गप्पा करणं एवढा मोठा तर अजिबात नाही, या जन्मात शक्य नाही. परंतु प्रयत्न करून पाहतो. शेवटी काय असतं, अर्भकाचीसाठी पण ते हाती धरली पाटी. मुलगा बोलतो ना, बोबडं बोलतो मुलगा आणि आईला गोड वाटतो. काय गोड बोलतोय लेकरू, काय गोड बोलतोय, तो चुकतोय मुलगा, हे आईला माहीत असतं. पण आईला कसं वाटतं शिकेल ना अजून त्याला वेळ आहे. तसे मातृस्थानी असणारे, पितृस्थानी असणारे हे गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आदरणीय नाना जे आमच्या पितृस्थानी आहेत, आमचे आई आहेत, नाना सांभाळतात आणि आजही सांभाळतील, बाबा सांभाळतील. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक हे पायावरी, मस्तक पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे
यावरे या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय भगवंताशी संवाद साधतायत. देवाशी संवाद साधणं म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही. तुकोबारायांनी संवाद साधावा. महाराज संवादच का, संवादाची गरज काय आहे? संवाद यासाठी, संवादातून आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे काही ग्रंथ निर्माण झालेत हे संवादातून निर्माण झाले आहेत. बघा, वाद करायला अभ्यास लागत नाही. वाद करायचा आहे, दोघांना गलीत येऊन भांडण करायचं आहे, अभ्यासाची गरज नाही. पण संवादासाठी अभ्यास लागतो. मुळात आपल्या सर्व ग्रंथांचीच त्या ठिकाणी निर्मिती संवादातून झाली आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. पती पत्नीचा संवाद, भोलेनाथांचा संवाद, आई उमा जगदंबा परांबा शक्तीसोबत संवाद आणि संवादातून ग्रंथांची निर्मिती. श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. कोणाचा संवाद आहे? भगवान कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. हे अनेक संवाद आपण पाहतोय. रामचरितमानस म्हणे काकभूषणजीजी आणि गरुड यांचा संवाद आहे. हे सगळे संवाद आपण पाहतोय. ते सगळे संवाद त्या ठिकाणी समान असणाऱ्या व्यक्तींमध्ये होत आहेत. पण बघा, काकभूषणजी आणि गरुड दोघंही पक्षी आहेत. पक्ष्यांना एकमेकांची भाषा कळते. दोघं सम आहेत. तिकडे त्या ठिकाणी आपण विचार केला, अर्जुन आणि त्या ठिकाणी असणारे भगवान कृष्ण हे सुद्धा देवभक्त आहेत. दोघं समान आहेत. दोघं एका समकाळात आहेत. दोघांचा संवाद एकमेकांना कळेल. उमा आणि महेश्वर यांचा दोघांचाही संवाद एकमेकांना कळेल. पण तुकोबारायांच्या बाबतीत हा संवाद साधणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. देवाशी संवाद साधणं आणि संवाद साधताना भांडण होईल असं बोलणं वगैरे. संवाद साधणं वेगळं, पण संवादात भांडण होईल असं बोललं. सामान्य माणसाला बोला रस्त्याने चालताना, बाबा रे तुला कळत नाही, राग येईल त्याला. मला कळत नाही, कारण या जगामध्ये मला कळत नाही असं म्हणणारा एकही या जगात नाही. मला कळतं सगळं. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगावं पांडुरंगाला, देवा तुला कळत नाही. अगोदर आपण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे का ते पाहू. तुकोबारायांचा अधिकार केवढा? तुकोबारायांचा अधिकार एवढा बाबा हो की तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू. मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू. तुकोबाराय आणि विष्णू एकच आहेत. दोघं सम आहेत. दोघं एकच. तुकोबाराय सुद्धा अंश अवतार आहेत. मग दोघं सारखे आहेत महाराज. मग दोघांमध्ये साम्य काय? भगवंताचा विचार केला, ज्याच्याशी संवाद करायचा आहे तो भगवंत कोण आहे? म्या बोलविल्या वेदू बोले हे म्या चालविल्या सूर्य चाले. एवढा मोठा देव ज्याच्या मुखातून वेदांची उत्पत्ती व्हावी, एवढा मोठा देव. मग महाराज तुकोबाराय काही कमी आहेत का? देवाला 4 वेद निर्माण केले. माझ्या तुकोबाराय 4 वेदाच्या भानगडीत पडले नाही. 4ही वेद एकत्र केले आणि पंचम वेद गाठा निर्माण केला. चहुवेदाचे हे केले विवर वेदाचे केले विवरण चहुवेदाचे हे केले विवरण वेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन
करुनिया अर्थाई गाना करुनिया अर्थाई गाना करुनिया चौवेदाचे केले विवरण चौवेदाचे केले विवरण चौवेदाचे केले विवरण चौवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन करुनिया नुसतं विवरण केलं नाही तर गहन अर्थ काढला. 4 वेदामध्ये जे देवाला सांगता आलं नाही ते तुकोबारायांनी 5व्या वेदामध्ये गाथ्यामध्ये सांगितलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. काही लोक म्हणतात महाराज तुकोबारायांना वेद कळत होते का? तुकोबारा म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा 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 येरानी वहावा भार माता येरानी वहावा भार माता येरानी वहावा भार माता येरानी वहावा भार माता वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आमाशीच वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येरानी वहावा भार माता येरानी वहावा भार माता वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. तुकोबारायांनी मोठ्या ताकदीने म्हणावं की वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. तुम्ही बाकी तुम्ही डोकं चालू नका, डोक्यावर भार कशाला वाहता बाबा, मला अर्थ माहिती आहे एवढं ताकदीने त्या काळात म्हणणं. आजच्या काळात म्हणणं कदाचित चालेल, आज परत प्रश्न कोणी विचारत नाही, पण त्या काळात प्रश्न विचारणारे होते. तुकोबारायांना सुद्धा प्रश्न विचारणारे होते, पण त्या समकाळामध्ये तुकोबारायांनी सगळ्यांना छाती टोकून सांगावं की वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे. महाराज तुकोबारायांचा एवढा अधिकार होता का देवाशी संवाद साधायचा? हो, वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांकडे वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणून पाहिलं जातं. किती वैराग्य होतं तुकोबारायांकडे. वैराग्य म्हणजे काय? हो माय आपण सगळ्यांची व्याख्या पाठच आहे. इहलोकापासून परलोकापर्यंत केलेला भोगांचा त्याग म्हणजे वैराग्य. त्याग करणं म्हणजे त्या ठिकाणी वैराग्य. महाराज त्याग चालू पुरता त्याग केला चालतो का? पतीने पत्नीला सांगितलं म्हणजे ए बाई मी घर सोडून चाललो, 1 वाजेपर्यंत गेला, 1 वाजता घरी आला, त्याला त्याग नाही म्हणत, त्याला वैताग म्हणतात. वैतागून गेला होता, 1 वाजेपर्यंत घरी आला, तो कसला त्याग? हो, त्याला त्याग म्हणत नाही. महाराज त्यागाचे पण 2 प्रकार आहेत, एक भोगातला त्यागी आणि एक त्यागातला त्यागी. भोगातल्या त्यागी आणि त्यागातला त्यागी म्हणजे फरक काय? त्यागातला त्यागी कोणाला म्हणावं? पायात चप्पल घालायला नाहीच पैसे, चप्पल घ्यायला विकत घ्यायला पैसे नाही म्हणून बिना चप्पलीचा फिरतोय, तो त्यागातला त्यागी आहे बरं का. ज्याला झोपायचं आहे, झोपण्यासाठी थंडी वाजते पण अंगावर पांघरायला रजाई नाही म्हणून बिना पांघरायचा तो रात्रभर तसाच झोपला, तो त्यागातला त्यागी. ज्याला जेवणासाठी पैसे नाही, जेवण करायचंय
पण पोटभर जेवण करायचंय पण जेवणासाठी पैसे नाही म्हणून तो उपाशी राहिला, तो त्यागातला त्यागी. याच्या उलट भोगातला त्यागी, ज्याच्याकडे चप्पल 5,000 रुपयाची घेऊ शकतो पण बिना चपलीचा आळंदीमध्ये प्रदक्षिणा करतोय, बिना चपलीचा फिरतोय, तो भोगातला त्यागी. त्याच्याकडे भोग भोगण्यासाठी संपत्ती आहे पण त्या भोगाचा त्याग करण्याची इच्छाशक्ती त्याच्याकडे आहे म्हणून तो भोगातला त्यागी. हो, तो 1000 रुपयाचं जेवण एका वेळेस विकत घेऊन खाऊ शकतो पण तरी सुद्धा त्या जेवणाचा त्याग करून त्याने त्या ठिकाणी उपवास केला. तो म्हणजे कोण? भोगातला त्यागी. भोग आहेत त्याच्याकडे, भोगू शकतो पण त्याग करण्याची ताकद आहे. हो, आणि तो आहे भोगातला त्यागी. ओके. अलीकडचे उपवास सुद्धा कसे आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. उपवासाला दररोजच्या जेवणापेक्षा जड जेवण असतं असे उपवास आहेत अलीकडे. ओके नाही. पण भोगातला त्यागी कोणाला म्हणावं की त्या ठिकाणी भोग भोगण्यासाठी सगळं काही आहे पण तो भोग भोगत नाही. तो रात्रभर 1000 रुपयाची रजा घेऊन अंगावर पांघरू शकतो पण न पाघरता इंद्रायणीच्या काठावर जाऊन रात्रभर साधना केली, नामस्मरण केलं, तो झाला भोगातला त्यागी. तुकोबाराय भोगातले त्यागी आहेत. भोगातले त्यागी कसं काय महाराज? तुकोबारायांकडे काही भोग कमी होते का? नाही, भरपूर संपत्ती होती, सर्व काही होतं. या इतिहासामध्ये 2 भोगातले त्यागी झाले. कोण कोण झाले? रामचरित मानस ग्रंथामध्ये जर आपण विचार करून पाहिला तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा त्यागी महात्मा कोण? भरतजी होते. कोण होते? भरतजी. लक्ष्मणजींनी त्याग करावा हे नवल नाही, कारण ते रामचंद्र प्रभूंसोबत गेले होते, वनात राहावं लागणार होतं, बंधूची सेवा करेन अशी प्रतिज्ञा केली होती म्हणून त्यांचा त्यागातला त्याग आहे, त्यांना जावंच लागणार होतं. पण मला सांगा, भरतजींची प्रतिज्ञा होती का मला वनात जायचंय? प्रतिज्ञा नव्हती पण तरी भरतजींनी 14 वर्ष प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देऊन नंदीग्राममध्ये येऊन थांबले आणि त्यांनी जसं जीवन लक्ष्मणजी व्यतीत करतायत तसंच जीवन भरतजींनी व्यतीत करावं. म्हणजे भरतजींचा त्याग कसा आहे? भोगातला त्याग आहे. भरतजींनी भोगातला त्याग करावा आणि तिथं येऊन थांबावं. भरतजींवर प्रभूंचं प्रेम किती होतं? जेव्हा हनुमंतरायांशी बोलतात तेव्हा प्रभू म्हणतात तुम मम प्रिय भरत ही समभाई. लक्ष्मणासारखा नाही, शत्रुघ्नासारखा नाही, कोणासारखा प्रिय आहे? भरतासारखा. प्रभू जर स्वतः भरताला एवढं जवळ समजत आहेत तर विचार करा भरतजींचा त्याग केवढा असेल. भरतजी होते भोगातले त्यागी आणि तुकोबाराय सुद्धा आहेत भोगातले त्यागी. तुकोबारायांची संपत्ती एवढी पण जाडोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. गड्यावर संसाराच्या नावाने शून्य घातला आणि सर्व संसार बाजूला ठेवून तुकोबारायांनी भामचंद्र, भंडारा, गोराडेश्वर डोंगरावर जावं आणि तिथं जाऊन भगवंताचं नामस्मरण करावं. काय भगवंत तुकोबारायांचं भजन होतं. काही काही लोक अलीकडे प्रमाण रेटून म्हणतात हो गिरधर लाल तो भावका भोका राग कला नाही जानत तुका. तुकोबारायांना म्हणले भजन फारसं येत नव्हतं, राग आणि काही जमत नव्हते. हो, मी त्यांना वेळच समजेल. तुकोबारायांना राग आणि स्वर कळत नसेल तर तुकोबारायांनी असं का म्हणावं? हो की नाही? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पुढे म्हणतात पक्षीही सुस्वरे आळविती. बेसुरे नाही, पक्षी सुद्धा स्वरात म्हणतात असं तुकोबाराय सांगतायत की माझ्यासोबत जे भजन करतायत ते पक्षी सुद्धा स्वरात भजन करतात. म्हणले विचार करण्यासारखा विषय. तुकोबारायांनी भजनाला बसावं, सगळ्या पक्ष्यांनी येऊन थांबावं आणि तुकोबारायांसोबत भजन करावं. माझ्यासारखा भजनाला बसला तर असलेले पक्षी उडून जातील. तुकोबारायांचं भजन म्हणजे उच्च कोटीचं भजन. असे तुकोबाराय एवढं सामर्थ्य असणारे तुकोबाराय त्यांनी भगवंताशी संवाद साधावा. देवा तुला कळत नाही. हो की नाही? महाराज सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आपण त्या ठिकाणी म्हणायचं म्हटलं तर त्या ठिकाणी देवाला कळतं की नाही कळतं हा नंतरचा विषय. संसारात असलेले आत्ताच्या स्थितीमध्ये कोणालाच काही कळत नाही. इथं म्हणणं म्हणजे मी जास्त जरा केलं पण खरं म्हटलं उगणे. हो, मामासाहेब म्हणायचे उगणे, मी एक गुरुवारांच्या मुखातून ऐकलंय की परमार्थामध्ये ज्याला असं वाटतं मला सर्व काही कळतं समजून घ्या त्याला अजून कळत नाही. आणि परमार्थामध्ये ज्याला असं वाटतं मला काही कळत नाही समजून घ्या त्याला कळायला सुरुवात झाली. आता कुठं कळायला सुरुवात झाली. ओके नाही? एकदा मामासाहेबांकडे पुण्यातून एक माणूस आला आणि माणूस येऊन मामासाहेबांना म्हणाला, मामासाहेब म्हणले काय? अहो मामासाहेब मला 13वा अध्याय गीतेतला कळत नाही. मामासाहेब म्हणले खरं आहे, क्षेत्र योग जरा कळायला अवघड आहे. पण का हो तुम्हाला 13वा अध्याय कळला म्हणजे 12वा कळला का?
14वा कळला, अहो बाकी सगळे कळले की तिथले, फक्त 13वा कळत नाही. मामासाहेब म्हणले इकडे या, तुमचं दर्शन घेऊ द्या. मला एक ओवी अजून धड कळली नाही हो की नाही. म्हणजे मामासाहेबांचा मोठेपणा होता आणि तुम्हाला एवढं सगळं कळलं म्हणजे तुम्ही लईच मोठे झाले हो की नाही. मला कळतं हे म्हणणं जगातलं खूप अवघड आहे. बरं, मला कळतं हे मी म्हणण्यापेक्षा आणि मला कळतं की नाही हे मी म्हणण्यापेक्षा आपले घरचेच सांगतात आमच्या यांना. हां, आता मंडळी तुम्ही काही संसारी नाही, तुम्हाला काही माहीत नाही असं. आता आम्ही संसारातले आम्हाला माहिती आहे, घरचे प्रत्येकाच्या घरचे म्हणतात बुवा आमच्या यांना. हां, किती महाराज किती बाहेर मोठा असला तरी घरी आल्यावर तेच असतं, काय आमच्या यांना कळत नाही वगैरे. म्हणजे आपलं सर्टिफिकेट घरीच भेटतं की तुला कळत नाही बाबा वगैरे. महाराज ज्ञानोबरायांनी सांगावं, तुम्ही आम्ही सांगावं यात नवल नाही. ज्ञानोबरायांनी म्हणा, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असेल अवेकू, संत कृपा दीपकू सोजोडू असे. ज्या ज्ञानोबरायांनी एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहावेत, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी, अमृतनाभो, चांगदेव 65 सारखे ग्रंथ लिहावे, ते ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू. त्या ज्ञानोबरायांच्या 5-50 ओव्या पाठ करून टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुरला छंद, अंगो अंगी मुराला चंद, अंगो अंगी मुराला चंद. भोग भोगिताचे आटला भेद, भोग भोगिताचे आटला भेद, भोग भोगिताची आटला वेद, भोग भोगिताची आटला वेद. ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला. एवढ्या ताकदीचे ज्ञानोबरायांनी स्वतःला त्या ठिकाणी समजावं, बाबा हो तर विचार करा तुम्ही आम्ही कुठे आहेत. आणि अशा तुकोबारायांनी देवासोबत संवाद करावा, देवाला सांगावं तुला कळत नाही. देव म्हणले तुकोबाराय तुमचं मान्य करतो मी, मला कळत नाही मान्य आहे, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का. देवा एक नाही 2 पुरावे आहेत. म्हणले कुठला, एक महाभारतातला आणि एक रामायणातला. बरं बरं सांगा म्हणले महाभारतातला पुरावा, कारण महाभारत सध्या अलीकडे लोकांना खूप आवडतं रामायणापेक्षा हो की नाही. महाभारतावर जास्त प्रेम आहे लोकांचं. म्हणले सांगा. म्हणले महाभारतामध्ये देवा युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही भीष्म पितामह शरपंजरी पडले असताना तुम्ही मात्र 5ही पांडवांना घेऊन तुम्ही पितामहांच्या दर्शनाला गेलात, पितामहांना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर पितामह म्हणतात अहो तुम्ही मला नमस्कार कसा करतायत. म्हणजे देवा नमस्कार करू नका. म्हणजे कसं नमस्कार करू नको, अहो वयाच्या 6व्या दिवसापासून मी युद्ध करतोय, पण तुमच्यासारखा युद्ध करणारा माणूस, युद्ध करणारा वीर क्षत्रिय मी आजपर्यंत पाहिला नाही. काय तुमचं युद्ध, काय तुमचं युद्ध. भीष्म पितामह म्हणले देवा हे स्तुतीसुमन माझ्यावर उधळू नकोस, मला माहिती आहे तू खेडी आहेस. म्हणले तू कधी काय खेळ करशील सांगता येत नाही, तुझं नेमकं म्हणणं काय. म्हणले काय नाही सहज तुमच्या दर्शनाला आलो. म्हणले एक काम कर देवा, आलाच तर मला ते दर्शन पाहायचंय. म्हणले कोणतं, विश्वरूप. नको नको विश्वरूपमध्ये आम्हाला अडकवूच नको. म्हणले कोणतं, ज्या वेळेस तू प्रतिज्ञा मोडली होती आणि माझ्यावर चाक घेऊन त्या ठिकाणी धावला होतास बाबा रथाचं, ते दर्शन दाखव. म्हणले काय तुझं दर्शन होतं. देव सुद्धा प्रतिज्ञा मोडू शकतो, हे मूर्तिमंत उदाहरण ते होतं. म्हणले तू शपथ घेतली होती की मी शस्त्र हातात घेणार नाही आणि तू माझ्यावर धावून आला होता. रूप दाखवलं, बाजूला गेले देव आणि तेवढ्यात अर्जुन आले. अर्जुनाने हात जोडला, देवा आयुष्यभर पाप नाही केलं, पण शेवटी या कृष्णाच्यामुळे पाप झालं. म्हणजे याने युद्ध खेळायला लावलं आम्हाला आणि एवढे सगळे सोयरे सगळे मारले गेले. मग तुझं काय म्हणणं आहे. म्हणलं काय नाही, या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा. वेळ आहेस का रे. ज्याच्या सोबत आलाय. म्हणले कोणासोबत. म्हणले कृष्णासोबत. त्याचं नाव घे. म्हणले काय फायदा होईल. हरि उच्चारणे अनंत पाप राशी, जातील लयाचे क्षण मात्रे, जातील लयाचे क्षण
हरी उच्चारणी अंत पापराशी जातील लयाची क्षण मात्रे जातील लयाची क्षण मात्रे जातील लयाची क्षण मात्रे हरी उच्चारणी अनंत पापराशे हरी उच्चारणी अनंत पापराशे हरी उच्चारणी अनंत पापराशे हरी उच्चारणी अनंत पापराशे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे जातील लयाशी क्षण मात्रे जातील लयाशी क्षण मात्रे हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे जातील लयाशी क्षण मात्रे जातील लयाशी क्षण मात्रे बाबा रे जडतील राशी पातकांच्या कितीही पाप असू दे क्षणात जाईल. कसं तृण अग्नी मेढे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अर्जुना अख्ख्या जगाचा पाप एका बाजूला ठेव एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात देवाचं एक नाव ठेव. गड्या नामच जड पडेल रे, कारण या कलियुगामध्ये गड्या नामाशिवाय पर्याय नाही. ठीक आहे पितामह म्हणले मी देवाला विचारू का? म्हणले विचार. देवाजवळ गेला आणि कन्हैया हे कृष्णा हे बाबा म्हणले काय? मला सांग ना. म्हणले काय? तुझं नाव घेतल्यावर आमची पाप जडतील असं पितामहांनी सांगितलं, ते खरं आहे का? देव म्हणले मला सगळं कळतं पण तेवढं कळत नाही, तेवढं मला कळत नाही. पहिला पुरावा झाला तुकोबा आणले देवा कळलं का? म्हणले हो कळलं. खरं आहे बरं का, मला आठवलं. दुसरा पुरावा सांगा. देवा रामायणामध्ये त्या ठिकाणी शेतू चालू होता भांडणं, राम शेतू भांडणं चालू आहे. नल नील आपल्या हाताने दगडांवर राम नाव लिहितायत आणि पाण्यात टाकतायत, दगडं तरंगतायत. हे सगळं पाहिलं. दुसरा दिवस आणि तुझ्या मनामध्ये विचार आला. म्हणजे माझं नाव लिहून दगडं तरतायत, मग मी जर दगड टाकला तर का तरणार नाही? देवा तू तुझ्या प्रतिष्ठेला शोभेल असा मोठा दगड घेतला आणि पाण्यात टाकला. टाकल्याबरोबर दगड कुठं? खाली. दुसऱ्यांदा छोटा छोटा करत करत देवाने एवढा टाकला, तो पण खाली. खाली गेल्यावर देवाला घामाघूम झाले. देव भर हिवाळ्यामध्ये घामाघूम झाले. म्हणले दगड पडू दे, दगडाचं काही नाही, पण आपल्याला कोणी पाहिलं नाही ना. एखादा गाडीवर जाता जाता ॲक्सिडेंट झाला, पडल्यावर तो अगोदर कुठे लागला हे नाही पाहत. आपल्याला आपल्या ओळखीचं कोणी पाहिलं नाही ना, तो इकडे तिकडे पाहतो. देवाने मागे ओढून पाहिलं, हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणले काय? केव्हापासून? देवा पहिला बुडाला तेव्हापासून. देव म्हणले बापरे, तुझं का CCTV कॅमेरा चालूच होतं की काय माझ्याकडे? म्हणले हनुमंतराय इकडे या. म्हणले काय? ही लोक सगळी वांद्र तुम्ही दगडं फेकतात, ते तरतात, आणि मी फेकल्यावर तो तरत का नाही, बुडतो का? हा देवा याच्या मागे दोन कारण आहे. म्हणले पहिलं कारण काय? तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुझन कळे मेघ श्यामा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुझन कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी देवा तुझ्या नामाचा महिमा
तुझं न कडे मेघ श्यामा. ही ताकद तुझी नाही, तुझ्या नामाची ताकद आहे. दुसरं कारण, ज्याला हातातून सोडला तू तो बुडेल नाही तर काही तरणार आहे का? तू हातातून सोडल्यामुळे बुडतो. देवा ही ताकद तुझ्या नामाची, तुझ्या ताकद नाही, तुझ्या नामात ताकद आहे. देवा तुझं नाव दगडावर टाकलं की दगड तरतो, म्हणून ही सगळी शक्ती तुझ्या नामाची आहे. देवा आठवतं का तुकोबाराय म्हणले, आठवतं का देवा तुकोबारायांना? देवाने समोर तुकोबारायांकडे पाहून खाली मान घालावी. तुकोबाराय तुम्ही बोलले ते खरं आहे, मला आठवलं गड्या, मला खरंच माझ्या नामाची किंमत फार आधीपासून कळली नाही. मग तुकोबाराय म्हणले, येस तर तुम्हाला सांगतोय. तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझं नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू, तैसे तुझं ठाव नाही तुझं नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, ऐसे तुझे ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, 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 तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझे ठाव तुझे नाही नाम. तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. देवा तसं तुला तुझ्या नावाचा महिमा ठाव नाही. तुकोबाराय तैसे म्हणजे कैसे. तुकोबाराय सांगतायत, कमोदिनी काय जाणे तो परिमळ. कमळाच्या फुलामध्ये मकरंद असतो, मकरंद, मकरंद असतो. मला खरं सांगा, त्या मकरंदाची काही उपयोग त्या कमळाच्या फुलाला होतो का? काही उपयोग होत नाही. मकरंद आत आहे, कमळ बाहेरून फुललंय, काही उपयोग नाही. पण तरी तो मकरंद तिकडे आहे. मग तो मकरंद नेमका कोणासाठी आहे? हो की नाही? तो मकरंद कोणासाठी आहे? तो मकरंद कमळाच्या फुलामध्ये आहे. कमळाच्या फुलाला त्याचं महत्त्व माहीत नाही. यात नवल नाही. त्या कमळाच्या फुलाच्या बुंध्याशी अजून एक प्राणी राहतो. तो प्राणी, त्या प्राण्याला जवळच आहे व मकरंद जवळच आहे,
पण त्या मकरंदाची चव माहीत नाही, त्याला चव माहीत नाही, यात नवल नाही, त्याला त्याच्यामध्ये रुचीच नाही. मग नाही, मग तो कोण का कमल कन्न आणि दर्दुरी नांदणे एकीचे घरी बरी पराग सईचे भ्रमरी राजू. त्याला चिखलात आनंद आहे. बरेच असे दर्दुरी आहेत ज्यांना चिखलात आनंद आहे, मकरंद नकोय. कारण मकरंदाची चव घेण्यासाठी सध्या आळंदीच आहे, बाकी सगळं चिखलच आहे बाहेर. आमच्याकडे जास्त चिखल आहे. सांगायचा अर्थ की त्या ठिकाणी तो बेडूक चिखलामध्ये आनंद मानतो, पण त्या मकरंदामध्ये नाही. कारण त्या मकरंदाची खरी चव त्याला माहीत नाही. त्या बेडकाची परिस्थिती कशी झाली याला लागून एक ओवी अजून ज्ञानेश्वरीमध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड परी ते ते गोचीड असं आहे. त्याला दूध जवळ आहे पण त्याला दूध नाही आवडत, त्याला रक्त आवडतं. असे बरेच गोचीड आहेत, त्यांना दूध नाही आवडत, त्यांना लोकांचं रक्त प्यायला आवडतं. ते असं जातं रक्त पितं, ते म्हणतं वा वा काय चव आहे. अरे वेड्या, दुधाची चव तू घेतली नाही, दुधाची चव त्यापेक्षा गोड आहे. पण त्याला कोण सांगेल. जसं त्या गोचिडाला दुधाची चव माहीत नाही, दुधाची चव घेत नाही, हा सुद्धा त्या ठिकाणी दरदुरी बेडूक सुद्धा त्या ठिकाणी चव घेत नाही. कारण त्याच्यासाठी ते नाहीये. पण ज्याच्यासाठी मकरंद आहे तो हजारो किलोमीटर लांब राहू द्या, तो सुगंध त्या सुगंधाच्या दिशेने येतो आणि येऊन त्या ठिकाणी त्या मकरंदावर बसतो, मकरंदाचं सेवन करायला लागतो. सेवन करतो, एवढा मग्न होतो, बाहेरच्या जगाशी त्याचा बाह्य जगाशी संबंध तुटतो. त्याला फक्त कळतं काय, तो मकरंद, ते कमळाचं फूल आणि तेवढंच माझं जग, त्याचं सेवन मला करू द्या. बाहेर जगात काय चालू आहे, बाह्य जगात काय चालू आहे त्याचं घेणं देणं नाही. शरीराशी याचा संबंध तुटलाय, शरीराला कसल्या वेदना होतील त्याच्याशी त्याचं घेणं देणं नाही. त्याला फक्त मकरंदाचं सेवन करायचं आहे. फुलाचा स्वभाव आहे, संध्याकाळ झाली की फुल आपल्या पाकड्या आवरायला लागतं. भुंगा मध्येच फसला पाकड्या आवरता भुंगामध्ये राहिल्यानंतर त्याला श्वास घ्यायला अडचणी यायला लागली. श्वास घ्यायला आता हा तोच भुंगा आहे. या भुंग्याने ठरवलं कितीही कठीण काष्ट असू द्या, कितीही कठीण काष्ट, त्या काष्टाला हा भुंगा लागला, त्याचा भुगा करेल, तो भुगा करतोच असा तो भुंगा आहे. त्याने आत्ताच्या काष्टाला भुगा केला यात नवल नाही, त्याला रामायणापासून सवय आहे ती. आई रावण मैरावांच्या घरापासून सुरुवात केली त्याने, हो की नाही. हो, तो भुगा करतो आणि भुगा करून त्या ठिकाणी त्या काष्टाचा भुगा करणारा पण गोवी भ्रमरा सुमन, हो की नाही, तो मात्र त्याने ठरवलं त्या कमळाच्या पाकड्या एवढ्या नाजूक आहेत, अर्धा क्षण सुद्धा लागला नाही त्याला. पण तो त्या कमळाच्या पाकड्यांना काही करत नाही. का? प्रेम प्रीतीचे बांधणे, प्रेमाने बांधला गेलाय, असा बांधला गेलाय, त्याच्यावर प्रेम झालंय. आणि त्या प्रेमाच्या पोटी त्या कमळाच्या फुलाला तो स्पर्श सुद्धा करत नाही. त्याचा जीव जातो, नाही जीव गेला, सकाळी एखादा मधोन्मत हत्ती येतो, ते कमळाचं फुल तोडतो आणि त्याला पायाखाली घेतो. गड्याओ, येणं प्रकारे त्याला मृत्यू हा निश्चित आहे. सगळं कळतंय की मकरंद सेवन केल्यानंतर मला मृत्यू निश्चित आहे, पण तो मकरंदाचा जो आनंद आहे तो त्याला माहीत आहे, ठाऊक आहे. म्हणून त्या कमळाच्या फुलाशी तो गद्दारी करत नाही, तो तिथंच बसतो आणि बसून त्या ठिकाणी तो ते सेवन करतो. गड्याओ, हे कमळाच्या फुलाचं आणि भुंग्याचं उदाहरण नाही, हे भगवन नामाचं आणि भक्ताचं उदाहरण आहे. अनेक भक्तांनी, चोखोबारायांनी शेवटचा क्षण आला, गड्याओ गुर्जाखाली दाबले गेले, यात नवल नाही. त्यांचं मांस बाजूला आणि हाडं बाजूला झाली. एवढा काळ लोटला गेल्यावर हाडं स्वतंत्र जमा केलेत नामदेव महाराजांनी. एवढा काळ लोटल्या गेल्यावर त्या हाडांनी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ही ताकद ती भुंग्यासारखी आहे. स्वतःचा प्राण गेला तरी देवाच्या नामाची गोडी मात्र चाकायची सोडली नाही. विचार करा ना, आपल्या शरीरातून प्राण गेल्या आपल्या मुखातून नामस्मरण बंद होतं, पण काय संतांची ताकद, प्राण गेल्यावर महिना गेल्यावर सुद्धा त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. कारण त्या हाडांना त्यांना त्याची किंमत कळाली, म्हणून त्यांना हाडाची वारकरी म्हणतात.
हाडाचे वारकरी वेगळे बरं का आणि दुसरे वारकरी ते मला सांगायचं त्याच्यात भांगडीत पडायचं नाही. ते हाडाचे वारकरी आहेत म्हणून त्यांच्या हाडांनाही कळतं की आपण वारी करायला पाहिजे, नामस्मरण घ्यायला पाहिजे. नामस्मरण त्या ठिकाणी घेतात. हो, काय ताकद आहे महाराज, किती त्रास आहे. आपल्या संप्रदायामध्ये जेवढी संत मंडळी झाली, एका तरी महाराजांना, एका तरी संतांना त्रास झाला नाही महाराज, असं जीवन गेलं आनंदामध्ये. एक तरी उदाहरण आहे का? नाही. कोणतंही उदाहरण घ्या. तुकोबारायांना त्रास, ज्ञानोबारायांना खूपच त्रास, एवढा त्रास. विचार करा, त्या ज्ञानोबारायांचा तो काळ आणि आता त्यांच्या कळसाला 22 किलो सोन्याचा काळ, किती फरक आहे. पण हे जायला 750 वर्ष लागले. किती वर्ष लागले? 750 वर्ष. ज्ञानोबारायांना त्यांच्या कळसाला हे सगळं करायला हवं, हे करायला 750 वर्ष गेले. याला कारण गड्या हो माणूस, बरेच लोक म्हणतात माझी किंमत कळली नाही, माझी किंमत कळली नाही. गड्या इथं ज्ञानोबारायांचा का, ज्ञानोबारायांची किंमत कळायला 750 वर्ष लागत आहेत. तुमची आमची किंमत जिवंतपर्यंत शिकवू कधी होणार आहे बघ नाही. 750 वर्षानंतर ज्ञानोबारायांना हे वैभव प्राप्त होतं. किती मोठं वैभव आहे, किती मोठं वैभव आहे. त्या काळी ह्याच गावामध्ये ज्ञानोबारायांना मधुगिरीसाठी सुद्धा त्रास झाला बघ नाही. मला आवडतं म्हणून ते एक उदाहरण सांगतो बरं का. मी नेहमी मुक्ताबाईच्या फळावर मी कीर्तन झालं तर ते उदाहरण नेहमी सांगतो, कारण मुक्ताबाईचा परिसरातले आम्ही आहोत, मुक्ताबाईची लेकरं आहोत. इकडे आलो की जरा सांगावं बरं का बाबा, तुमच्या आज्ञेने. मुक्ताबाईंनी माऊलींना सांगावं, माऊली म्हणजे मांडे आपण खाल्ले कधी? आईने शेवटच्या दिवशी केले होते. आई आणि बाबांनी देहांत प्रायचित्त केलं, त्या दिवशी मांडे खाऊ घातले, त्यानंतर मांडे नाही घातले आपण. म्हणले मग तुझी इच्छा काय? दादा मांडे करायचे आपण. करू मुक्ताबाई, चिंता करू नको. मी जातो म्हणले आणि आणतो म्हणले खापर. मांड्यांसाठी खापर लागतं. आता जी खानदेशाची म्हणली त्यांना खापर काय हे लगेच कळेल हो की नाही. खापर लागतं. मांडे तव्यावर होत नसतात, तव्यावर मांडे नसतात, खापरावर असतात. मी मांडे सांगायला तुम्हाला इथं आलो नाही. मांडे खाताना गोड लागतात वेगळे. मांडे करायच्यासाठी खापर लागतं. मुक्ताई साहेबांनी सांगावं, दादा खापर घेऊन या. माऊली खापर घ्यायला गेले. खापर घ्यायला गेले, रस्त्यामध्ये खापर आणता आणता विसोबांनी थांबवलं आणि थांबवल्यानंतर विचारलं, ज्ञाना कुठे चालला? काय नाही काका, हे खापर घेऊन चाललो. का? म्हणले काय नाही, पोळ्या खायच्यात पूर्णाच्या. म्हणले वा रे वा, संन्याशाची पोरं आणि काय तुमची चुचले, पूर्णाच्या पोळ्या खायच्यात. इकडे म्हणले. जवळ घेतलं वा, घोड्यावर बसलेला विसोबा. अरे खापर फोडलं, माऊलींच्या कानात लावली. माऊलींनी कानाला हात लावा, गालाला हात लावा आणि माऊलींनी घराकडे यावं. माऊलींच्या डोळ्यात अश्रू होते. मुक्ताबाईने पाहिलं, ज्ञानोबा येत आहे आणि आवाज दिला, माऊली काय झालं? आणलं नाही खापर? मुक्ते आणलं असतं ग, विसोबा काका रस्त्यात भेटले. मग काकांनी फोडलं ते खापर. मुक्ते क्षमा कर, आता कशा पोळ्या होते? ज्ञानोबा आहे. मुक्ताबाईंच्या डोळ्यात अश्रू. मुक्ताबाई लहान घ्या आणि लहान लेकराला समजवण्यासाठी मोठे लागतात. पण इथं जरा उलट आहे. इथं मुक्ताबाई मात्र मोठ्यांना समजवतात. बघा मुक्ताबाईंनी तिघांना समजवलं, 3 देवांना समजवलं. ज्ञानात श्रेष्ठ ज्ञानदेव, योगात श्रेष्ठ चांगदेव आणि नामात श्रेष्ठ नामदेव. तिघं श्रेष्ठ लोकांना मुक्ताबाईंनी समजवावं. का समजवणार नाही? ब्रह्मचित्कल आहे. का समजवणार नाही? माया आहे, नुसती माया नाही, आधी माया आहे. तिने ठरवलं तर त्या ठिकाणी काहीही करू शकते. नुसती शक्ती नाही तर आधी शक्ती आहे. शक्तीशिवाय शिवाची पण किंमत नाही. शिव या शब्दामध्ये ती जी विलांटी आहे ती म्हणजे शक्ती आहे. ती विलांटी काढली शिव शब्दातून तर शिव शब्द काय होतो? शव होतो. आणि शवाला मला वाटतं आपल्याकडे काही किंमत नाही. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाव आहे आणि मेल्यावर त्याला नावाने नाही म्हणत, त्याला बॉडी म्हणतात, शव म्हणतात वगैरे, शरीर म्हणतात. आणि अशी शक्ती तिच्याशिवाय नाही. म्हणून देव कधी बी येतो. जेव्हा जेव्हा देव येतात तेव्हा देव येताना एकटे येत नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत तेथे विवेका. हो, जेव्हा देव येतात तेव्हा शक्तीला सोबत घेऊन येतात. दोघही जण येतात. मग इकडे मात्र शक्ती सोबत आहे आणि सोबत असताना त्या ठिकाणी शक्तीने म्हणजे आदिशाही मुक्ताईने सांगावं, दादा कसं करायचं? मुक्ते चिंता करू नको. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी वाकावं आणि वाकून सांगावं. मुक्ते म्हणले काय? बघ म्हणले पाठीला हात लावून.
म्हणले कसा हात लावायचा दादा? एक काम कर, आपल्याकडे तावा गरम आहे का? हे पाण्यासाठी एक पद्धत आहे. पाणी घेता आणि शिंतोडे मारतात. शिंतोडे मारल्यावर ते करपला की ते समजून घ्यावं तावा गरम आहे. बाजूला पाण्याचा थेंब होता आणि पाठीवर मारला आणि पाठीवरून थेंब करपूनच बाहेर आला. करपून बाहेरला. मुक्ताबाई म्हणले वा दादा, इथं भारी सुविधा केली. म्हणले लाकडं लावायचं काम नाही, काय नाही, तुमच्या पाठीवरच मांडे भाजायचे. मुक्ताबाईने हातावर मांडे घ्यायचे. छोट्याशा असणाऱ्या मुक्ताबाई हातावर मांडे घ्यायचे. ते मांडे भाजण्याची पद्धत आहे तिकडे, मांडे करण्याची पद्धत. आणि ते मांडं टाकावं तर चरून यावं. विसोबा खेचरासहित अनेक लोकांनी त्या कुटियामधून पाहावं आणि पाहून म्हणावं या आता मांडे कसे करतात. मांडा फुगला आणि यांचा फुगा फुटला. म्हणले अरे पाठीवर मांडे, विशेषच झालंय. ताट केले 4, पानं टाकली केळीची आणि जेवायला बसले. आणि पडत पडत आले विसोबा. विसोबा पडत पडत आले आणि असा हात घातला माऊलींच्या ताटामध्ये. हात पकडला. काका असे खेचरासारखे काय करतात. तिथून नाव पडलं खेचर त्यांना. असं करू नका, बसा म्हणले. हात धुवा. बसवलं. तासाभरापूर्वी ज्याने कानशिलेत लगावली त्याला बसवून जीव घालणारे संत म्हणजे ज्ञानोबा आहेत. हे सामर्थ्य उगीच नाही. उगीच मोठी माणसं मोठी नाही होत. त्यांना मोठं होण्यासाठी लहानपण घ्यावं लागतं आणि मग ती माणसं मोठी होतात. ज्ञानोबारायांचं सामर्थ्य आहे. नाही तर अलीकडे माझ्यासारखा महाराज राहिला असताना विसोबांना परत सांगितलं असतं आपण उशिराने भेटू आणि मग तुम्हाला पाहून विचार करू. म्हणजे अशी परिस्थिती आहे. ज्ञानोबारायांकडे ते सामर्थ्य आहे. त्यांनी तिरप्या नजरेने पाहिलं असतं विसोबांचा राखच झाली असती. पण नाही, ज्यांनी त्रास दिला त्यांना देवाचा आवडता भक्त त्याचं गुरु होण्याचं भाग्य दिलं. ही ताकद त्या ठिकाणी ज्ञानोबारायांमध्ये. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, 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 एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाह्याची कुळाचा विचार, न पाह्याची कुळाचा विचार, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाह्याची कुळाचा विचार, न पाह्याची कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय होगणे. बघा संस्थेवर अनाथ मुलं जास्त आहेत आमच्याकडे. एकाने विचारला प्रश्न, महाराज तुम्ही काय म्हणले अनाथ पूरक ठेवून काय होणार आहे, अनाथ पूरक करून करून काय करणार आहे म्हणले. त्याला म्हटलं वेड्या, हा संप्रदाय ज्यांच्यामुळे उभा राहिला, जे पाया झाले ते सुद्धा अनाथ होते. नुसते अनाथ होते यात नवल नाही, पुढे जाऊन त्या अनाथांची माय झाली. आमच्या खानदेशातून जे बाबा आले, मोठे बाबा, ते सुद्धा अनाथच होते. आई वडील गेले होते, पण तरीसुद्धा बाबांनी येऊन एवढी मोठी क्रांती केली. बाबासुद्धा मायच झाले. म्हणून प्रत्येक लेकराला बाबा माय वाटायचे. हो का नाही. बाबा दिसले आणि विद्यार्थी समोर असला, बाबांनी लाळानं बोलवावं. गोरा गोमटा देखणं पोरगा दिसला की बाबांनी डोक्यावरून हात फिरवला. हो की नाही. विचारायचं, का रे बाळा कुठला आहेस. इतकी आपुलकी, इतकी आपुलकी. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं एवढं मोठं हृदय असू शकत नाही. ते अवतार आहेत.
आणि प्रतिमा मात्र निमित्त देवते संत निमित्त त्या प्रतिमा उगणे. काय असतं, संतही सुद्धा माणसासारखे असतात, दिसायला माणसच असतात, परंतु ते माणसासारखे असले तरी माणसांच्या वागण्यात आणि त्यांच्या वागण्यामध्ये खूप फरक असतो. म्हणून महाराजांना म्हणावं, संत नवती जगा मानसा त्या सारिके, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नवे पैगा, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके, संत नव्हती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. पाषाण म्हणून नये लिंगा. भजनातला आनंद इकडे जावा. ज्या संप्रदायाला बोधीबाबांसारखा गायनाचा भजनाचा स्पर्श झाला, आमचे बाबासुद्धा भजन देशमुख, अशा मुलींचा स्पर्श व्हावा आणि मग अशा सुंदर चाली वगैरे. काही लोक म्हणतात, महाराज किती तुमचा संप्रदाय श्रीमंत आहे, अरे चित्रपटवाल्यांनी आमच्या चाली चोराव्या आणि तिकडे बसाव्या. बाबांचं सामर्थ्य खूप मोठं आहे. बाबांना नवीन निर्माण करायची बाबांची ताकद होती उगणे. असो मायपो, समुद्र नदी नवे पैका, पाषाण समजू नये लिंगा उगणे. मायपो पाषाण आणि लिंग सारखं असलं, पायरीचा पण दगड आहे आणि मधला पण दगड आहे, दोघं दगडच आहे, पण त्या दगडाचं सामर्थ्य वेगळं आहे, हा दगडाचं सामर्थ्य वेगळं आहे, दोघांचं सामर्थ्य वेगळं आहे. संत हे जरी सामान्य असले तरी ते सामान्य नाही, असामान्य असतात, कारण ते आपले मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपा कायम्या पतित कीर्तिवानु माफो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीवा. बघा, देवाने अवतार घ्यावा फक्त दोघांसाठी, एक तर सज्जनासाठी, एक तर दुर्जनासाठी. देवांनी दोघांसाठी अवतार घ्यावा. देवाचं काम आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारे. महाराज आम्ही तर भक्तही नाहीत आणि आम्ही दुर्जन पण नाहीत, आम्ही मधलेच आहोत. अलीकडे विचारलं, बाबा रे तू सज्जन आहेस का? त्याने जरी होकार दिला, त्याच्या बाजूचे चार लोक म्हणतील, हा किती सज्जन आहे, आम्हाला माहिती आहे. तोंडाने कोणी स्वतःला सज्जन म्हणू शकत नाही, तोंडाने स्वतःला कोणी दुर्जन म्हणू शकत नाही. आपली मंडळी सगळी मधली आहे, ना सज्जन ना दुर्जन. मग देव आपल्यासाठी कशाला येईल? म्हणून देवाने संत व्हावं, आणि संत येऊन जन जड जीवा, आपण सगळे जण आहोत, आपला उद्धार करावा, जडाचा उद्धार करावा भिंत चालवून, आणि जीवाचा उद्धार करावा रेड्याच्या मुखातून वेद बोलवून. किती विशेष आहे हो, किती विशेष आहे. संतांचं कार्यच हे आहे, ज्याला देव आपलंसं करत नाही त्याला संत आपलंसे करतात, कारण ती आई आहे, ती आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. आणि आईला आहे ना हुशार लेकरू नाही आवडतं हुशार लेकरू, त्याच्यावर प्रेम असतं, पण अधिक प्रेम येळपटावर असतं. हे दिसायला येळपट असतं आणि येळपटासारखं दिसतं, ती धावत गेल्यावर अपंग लेकराला वर उचलते. ज्याला पाय आहे, जो पडायला लागला तेव्हा त्याला उचलत नाही, जे लहान आहे अपंग आहे त्याला उचलते. म्हणून कधी कधी वाटतं मुक्ताबाईंनी हेच केलं. सगळ्या संतांनी अख्खा महाराष्ट्र वेधला. असं म्हणतात बा बरेच जण, खांदी जरा मागे आहे भक्तीच्या बाबतीत,
म्हणून मुक्ताबाईंनी आम्हाला उचललं आणि आम्हाला कडेवर घेतलं. ते मुक्ताबाईंचे उपकार आहेत. आई तशीच असते. आई पांगुळ लेकराला जवळ घेते आणि पांगुळ लेकराला जवळ घेऊन त्याला बोलतं करते, त्याला चालतं करते, त्याच्यावर अधिक स्नेह असतो. संतांचं काम तेच आहे. संत तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी येतात. पण येताना गड्या एवढ्या वेदना सहन करतात. या वेदना सहन व्हायला कारण काय? महाराज, वेदना संतांनाच का होता हो? त्रास संतांनाच का होतो? याच्या मागे काही कारण आहे का? हो, आहे कारण. संत आहेत ना, या वेदनांच्या माध्यमातून आपल्या जीवनात झालेले पूर्व आश्रमीचे झालेले काही पाप असतात, त्यांचा नायनाट करतात. मग परत जन्माला यायचं काम नाही का? अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखीचे पडावे. हा देह भोग भोगण्यासाठी सुद्धा आहे आणि हा देह त्या ठिकाणी जीवनामध्ये घडलेले कर्म हे भोगण्यासाठी सुद्धा आहे. एकदा काय झालं, रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीता यांचा शोध घेण्यासाठी रस्त्याने जात असताना एका आश्रमावर त्या ठिकाणी येणार आहेत असं तिथल्या असणाऱ्या महाराजांना, साधू महाराजांना कळलं. कळल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर, संपूर्ण अंगावर संपूर्ण त्वचा सडलेली होती. त्याच्यातून पू वाहत होता. महाराजांनी काय केलं, शिष्यमंडळींना बोलवलं. म्हणले बाबा नो इकडे या. म्हणले काय? अरे सर्व अंगातून माझा पू वाहतोय, रामचंद्र प्रभू देव येतोय, अरे तो नाजूक आहे, त्याला हे सगळं पाहिलं की त्याला त्रास होईल. मग अंगावरची सगळी कातडी काढली आणि कातडी काढून ती बाजूला ठेवली. बाजूला ठेवून शिष्याला सांगितलं, एकाला हिला झाक म्हणले आणि याच्या बाजूला येऊन तू बस. हे कोणीही कितीही सांगितलं त्याला दाखवायचं नाही. ठीक आहे म्हणले, काही अडचण नाही. शिष्य बसला. रामचंद्र प्रभू आले, मागे लखनजी आले आणि लखनजी आल्यानंतर, रामचंद्र प्रभू आल्यानंतर दर्शन घेतलं. लखनजींनी दर्शन घेतलं. लखनजी म्हणले, दादा अनेक महाराज पाहिले, अनेक संत पाहिले, अनेक साधू पाहिले, मग एवढं तेज नाही हो, एवढं तेज नाही. केवढं तेज आहे असं बोलता बोलता प्रभू रामचंद्र आणि महाराज गप्पा करत आहेत आणि तोपर्यंत लखनजी फिरायला निघाले. फिरता लखनजींना उग्र वास यायला लागला. वासाच्या दिशेने गेले आणि जाऊन एक शिष्य बसला होता. म्हणले काय रे बाबा? म्हणले काय? इथं काय ठेवलंय? म्हणले सांगणार नाही. सांग इथं काय ठेवलंय? म्हणे सांगणार नाही. अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे? म्हणले कोण आहे? अरे मी रामचंद्र प्रभूंचा भाऊ आहे. म्हणजे तुला माहित नाही का मी कोण आहे? शिष्यबंध हा लक्ष्मणजींच्या पाठीचाच होता. तुला माहित नाही का मी कोण आहे? म्हणे कोण आहे? तुझे रामचंद्र प्रभू ज्याच्या पायावर नतमस्तक होत आहेत त्याचा मी शिष्य आहे. म्हणले मी पण काही कमी नाही. मग म्हणले माझ्याशी खोटं बोलू नको, सांग इथं काय, सांग इथं काय. तुम्ही काहीतरी लपवलंय, तुम्ही षडयंत्र केलंय, सांगा काय. मग त्या ठिकाणी शिष्याने बाजूला उघडून पाहिलं आणि दाखवलं. हे बघ म्हणले काय. म्हणजे हे काय आहे? चल म्हणले माझ्या गुरुकडे. घेऊन गेले. म्हणले दादा हे काय आहे? महाराजांची त्वचा तिकडे सांगतायत. म्हणले असं का केलं? म्हणले बाबा रे, ही त्वचा काढायचं कारण आहे, माझा देव सुकुमार आहे, देवाला त्रास होऊ नये म्हणून शरीरावरची त्वचा काढली आणि ही सुवर्ण कांती त्या ठिकाणी अंगावर लावली आणि ते बाजूला ठेवलं. म्हणले असं दादा एक काम करा. म्हणले काय? या साधूंना आपण एक काम करू, कायमस्वरूपी यांना सोन्याची त्वचा देऊन टाका. म्हणले बस पाहिल्यावर, दर्शन घेतल्यावर आनंदच वाटावा. ठीक आहे म्हणले. विचार महाराजांना. विचारलं. महाराज माझे बंधू म्हणजे त्या ठिकाणी मोठे श्रेष्ठ आहेत, ते देव आहेत, त्यांचं ताकद एवढी. वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्यांच्या सत्तेशिवाय आलं नाही. मग ही त्वचा बदलतो आणि इथं सुवर्ण चर्म देतो. म्हणले का रे? इकडे. लक्ष्मणा भाऊ वेडा आहे का तुझा? का मला वेळ समजतो? म्हणले काय? अरे सोन्याच्या मागे लागूनच तो वनात फिरतोय. त्या पिवळ्या रंगाच्या मागे लागूनच त्याचा एवढा त्या ठिकाणी त्रास सहन करतोय आणि त्या पिवळ्या रंगामध्ये सोन्यामध्ये मला अडकवतोय. नको रे बाबा, आमच्या संतांचं काय कसं आहे? सोने रुपया मृत्यू के समान. किंवा बाबा रे हे आम्हाला नकोय. देखलिया धन मृत्यू के समान, नवविधारत्न जैसे धोंडे. आम्हाला हे नकोय. मग मी हे एवढा त्रास का? म्हणजे अरे एवढा त्रास जर नाही घेतला, थोड्यासाठी सोन्याचं कातडं लावून घेतलं तर हा त्रास परत भोगण्यासाठी पुनरुक्ती जन्म पुनरुक्ती मरणम, परत जन्माला यावे. किती वेळा जन्मा व्हावे यावे, किती व्हावे फजित. अजून किती वेळा यायला तू बाबा? बस झालं. एवढं सगळं भोगू दे. हे भोगलं गेलं की मग परत माघारी येईल, परत यायचं कामच नाही. एवढं भोगू दे म्हणले. सांगायचा अर्थ संतांना त्रास जर होत असेल, बरेच लोक असं म्हणतात एवढी महाराजांची साधना होती, एवढी बाबांची साधना होती, मग शेवटी एवढा त्रास का? एवढा त्रास का?
राजा हे काहीतरी उरलं असेल ना ते सगळं संपवण्यामागे लागले म्हणून त्या ठिकाणी त्रास हा होतोच नको. पण एवढा सगळा त्रास होताना सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाशिवाय क्षणभर सुद्धा लांब राहत नाही. कारण त्यांची स्थिती त्या भुंग्यासारखी झाली आहे. त्या भुंग्याला माहिती आहे मकरंदाचा स्वाद आणि यांना माहिती आहे नामाचा स्वाद. कुमिदिनी काय जाणे तो परिमळ, कुमिदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाने तो परिमळ. भ्रमर सकळ भ्रमर सकळ भोगीताचे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. भ्रमर सकळ भ्रमर सकळ भोगीत से तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. कुमुदिनी काया भोगे तो परिमळ, कुमुदिनी काया भोगे तो परिमळ, कुमुदिनी काया जाने 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 तो परिमळ, कुमुदिनी भ्रमर समाधितसे भ्रमर समाधितसे तैसे तुझा नाही तुझे नाम, तैसे तुझा नाही तुझे नाम, नाही तुझे नाम, तैसे तुझे नाम नाही तुझे नाम. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे तैसे तुझ ठाव नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. हो, जसं त्या कमळाच्या फुलाचा मकरंद, मकरंदाचा स्वाद आणि मकरंदाची चव, मकरंदाची किंमत कमळाच्या फुलाला नसते पण त्या भुंग्याला असते. देवा तुला एक सांगू, त्या मकरंदाची गरज त्या फुलाला नाही पण त्या मकरंदाची गरज त्या भुंग्याला आहे. तसं देवा त्या तुझ्या नामाची किंमत तुला नाही पण त्याची गरज आम्हाला आहे. आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. कारण देवा तुला सांगू का, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. कारण त्याच्यातलं सुख आम्हाला कळतं. आणि देवा तुझा अडचण आहे काय, तुझी प्रॉब्लेम आहे काय म्हणले कोणता, तुला प्रेम आवडतं थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला. देवा तुला प्रेम आवडतं म्हणून प्रेमापोटी तू काय करतो, देखा नवल तया प्रभूचे
अद्भुत प्रेम भक्ताचे की सारथ्यपण पार्थाचे करीतसे. देवा तू त्याच्यासाठी सारथी सुद्धा होतो का? किती नाही आस त्याचा पांडुरंग दास. तू दास होतो. ही ओवी मला खूप आवडते बरं का, कारण याच्यामध्ये आयरणी शब्द आहे पहिलाच ज्ञानोबारायांनी घेतलेला. कोणता? देखा. आमची जी खानदेशी भाषा आहे, खानदेशी भाषामध्ये देखा शब्द खूप वापरला जातो. एखादी वस्तू दाखवायची तेव्हा म्हणतात देखा. काय म्हणतात? देखा. ज्ञानोबारायांनी म्हणतात देखा. ज्ञानोबारायांना आयरणी येत होती बरं का. असो जरा स्वाभिमान असतो भाषेचा, असायलाच पाहिजे. ज्ञानोबारायांनी म्हणावं देखा. म्हणले काय? काय देखा? नवल तया प्रभूचे. नवल का? कसं नवल आहे? नवल म्हणजे काय विशेष आहे? नवल म्हणजे कशाला म्हणतात? गड्याओ जे होऊ शकत नाही ते होतंय, जे झालं नाही ते होतंय, ते नवल आहे. म्हणजे कसं? अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताचं प्रेम आहे म्हणून त्या प्रेमापोटी सारथ्यपण पार्थाचे. त्या पार्थाचा सारथी होतो आणि सारथी होऊन त्याच्या घोड्यांची सेवा करतो. याला कारण प्रेम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाला प्रेम आवडतं म्हणून, देवाला प्रेम आवडतं म्हणून काय देवा घरी न मिळेची अन्न. त्याच्याकडे अन्न भरपूर होतं. त्याची पत्नी लक्ष्मी पाये लक्ष्मीच्या हाती, पाये लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाते, पाय लक्ष्मीच्या हाते, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाते, पाय लक्ष्मीच्या हाते. म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. एवढा सामर्थ्यवान देव फक्त प्रेमासाठी सजन कसाया विकू लागे मांस. एवढा सामर्थ्यवान देव फक्त प्रेमासाठी मळा असावं त्यास खुरपू लागे. एवढा सामर्थ्यवान देव सोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. एवढं काम करतो, एवढं काम करतो, त्याला कामच आवडतं. वा देवाला काय आवडतं? कामच आवडतं. कामापासून लांब जात नाही. भक्तांचं काम करतो, कोणाचंही करत नाही. भक्ताच्या घरी थांबतो, थांबून हो भक्ताच्या घरी पाणी सुद्धा भरतो. विचार करा हो, ज्याचा सासरा समुद्र आहे, ज्याचा सासरा समुद्र आहे, तो दुसऱ्याच्या घरी पाणी वाहतो. याला कारण काय असेल? त्याला कारण गिरजा काकूंचं प्रेम होतं. बघणे नाथबाबांच्या पत्नी गिरजा काकूंनी द्यावं प्रेम, आणि गिरजा काकूंनी द्यावी सकाळी सकाळी पूर्णाची पोळी. गिरजा काकू काय करायच्या? नाथबाबांची पूजा खूप लांबायची. पूजा लांबायची लांबायची लांबायची. लांबल्यामुळे आणि श्रीखंडी भगवंतांना त्या ठिकाणी भूक लागायची. काकू म्हणले काय? बाबांची पूजा लई लांबेल, मग काही द्या ना. इकडे श्रीखंडी म्हणले काय? हे घे, थोडं घे आणि कोपऱ्यात बसून खाऊ घे. काकू बाबांना माहीत पडलं तर बाबा ओरडतील तुझ्यावर आणि माझ्यावर. चिंता करू नको रे, तू खा. पहिली पोळी देवानेच खावी आणि नंतर दुसरी पोळी पण देवाने खावी. काय ताकद आहे! हे काकूचं प्रेम होतं. लक्ष्मी मातेने विचारावं, म्हणले का हो वेडे झालेत का? तुमचा सासरा समुद्र आहे आणि तुम्ही त्यांच्या घरी पाणी वाहता. तुला माहिती आहे का? म्हणले ते सासरा किसरा जाऊ दे तिकडे, सासऱ्यावर जास्त भरोसा ठेवायचा नसतो. मग म्हणले मी पाणी का वाहतो? म्हणले काय? अगं म्हणले मी असा पाणी घेऊन आलो का, कावळ घेऊन आलो का, मला घाम येतो म्हणले. आणि घाम आल्यावर माझी गिरजा काकू काय करते? जी तिच्या मुलाला त्या ठिकाणी हरिपंडिताला जवळ घेत नाही कधी, पण ती जवळ येते, तिच्या अंगावर भारी पैठणी म्हणली आणि ती पैठणीचा पदर घेते आणि माझा घाम पुसते आणि माझ्याकडे प्रेमाने पाहते. फक्त तेवढ्या कामासाठी देवाने 36 वर्ष काम केलं वगैरे. तेवढ्या प्रेमासाठी, एवढं त्याला प्रेम आवडतं. त्या प्रेमासाठी हो कौसल्या माता मागे पडायची आणि देव पुढे पडायचा. कौसल्या माता म्हणायची थांबा देवा, थांब रामा थांब.
जेवायला सोन्याचा ताट होता बाबा, केसर भात होता, पण तो भात देवाने खाल्ला नाही. आणि तिकडे अशी तुटलेली टोपली आणि तिच्यामध्ये उष्टी बोरं, आणि ती बोरं आवडीने खातोय का प्रेमाचा